गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जन सदा आराधदैवतं गृह्यं सर्वं मे रघुनन्दनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वै माझा रघुगुरु सद्गुरुरूपे माझे आराध्य दैवत परमगृह्य गृह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे यो जातुमर्जुं क्षितितिले संबोधयन् सज्जनान् ग्रंथयो रचनस पुण्यजनं सीदास बोधाविधं य कीर्ता पठनेन सोऽयं मुक्तिकरो विदते श्रीरामदासः गुरु ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्समच्छादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। इथं उपस्थित असलेले सर्व माझे वडीलधारी मंडळी, सर्वांना प्रणाम करतो आणि एक तासभर तुमच्या समोर प्रवचन करण्याची परवानगी द्यावी। सखाराम महाराजांनाही इथून वंदन करतो। कल्याण स्वामी सद्गुरू समर्थ रामदास स्वामी आणि सखाराम महाराजांची 184वी पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण हा जो पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी सगळेजण एकत्र आलेलो आहोत। आज सप्तमी आणि उद्या अष्टमीला आपण मोठ्या प्रमाणात तो साजरा करणार आहोत। प्रथमतः इथल्या मठाचे मठपती श्री दिलीप महाराज जोशी यांचं मी मनापासून आभार मानेन की त्यांनी मला बोलण्याची संधी दिली। इथं आमचे विश्वस्त श्यामकाका कुलकर्णी यांनी हा सगळा जो कार्यक्रम इथं घडवून आणला आणि त्याच्यासाठी जे काही अथक प्रयत्न केलेत असं म्हणता येईल। आणि जी काही पुण्याहून मंडळी इथं आली काल 2 दिवसापूर्वी, आज त्यांची सोय आणि सगळं त्यांनी जे करतायत ते एक रामकार्य आहे असं म्हणता येईल। आणि त्यांची जी आपण म्हणता येईल की जी जिज्ञासा आहे ती अशीच आपल्याला सगळ्यांना एक प्रेरणा देत राहील, पुढच्या पिढ्यांनाही मी नक्की म्हणेल, कारण पुढच्या पिढ्याही इथं दिसतात आणि आपल्याला तेच पुढे घेऊन जायचं आहे। प्रवचनाला मगाशी मला संदीपने विचारलं की विषय कुठला घेणार आहात। तसा माझा फार काही म्हणजे असं मी सुनीती ताई इथं बसलेले आहेत, कापरे काका आहेत, त्यांचं खूप अभ्यास आहे या गोष्टींवर, कल्याण स्वामींच्या विषयावर। सुनीती ताईंनी आता पुस्तक लिहिलं, उद्या आपण त्याचं प्रकाशन करणार आहोत। एक दुग्ध शर्करा योग आहे, म्हणजे 184वी पुण्यतिथी आणि पुस्तकाचं प्रकाशन सखाराम महाराजांच्या दुग्ध शर्करा योगच आपल्यासाठी आहे आणि आपण त्याचे साक्षीदार आहोत। येणाऱ्या पिढ्यांना सुद्धा कळेल की सखाराम महाराजांनी काय केलं होतं आणि ते इथून पुढं गरजेचं आहे, काळाचं आहे। कारण मला असं वाटतं की येणारा जो काळ आहे त्या काळात जर आपण, आज बरेच जण म्हणतात की भारत हा विश्वगुरु होऊ शकतो, आपल्यात ती नक्कीच क्षमता आहे, आपल्या येणाऱ्या पिढ्यांमध्ये ती नक्कीच क्षमता आहे। पण एक लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही चांगलं करायला जाता तेव्हा तुम्हाला वाईट मार्गाला नेण्यासाठी तेवढ्याच प्रचंड मार्गाने शक्ती उभ्या असतात। आणि आत्ताच्या जगामध्ये जर त्या शक्ती कुठल्या असतील तर तुम्ही तुमच्याशी कोणी युद्ध करणार नाही, कारण युद्ध हे कोणालाच परवडत नाही। मग तुम्हाला कसं वाईट मार्गाला लावायचं, तर तुमची जी संस्कृती आहे तिला डॅमेज करायचं, तुम्हाला अशा काही गोष्टी शिकवायच्या की त्या संस्कृतीवरच घाला घातला जातो आणि मग घराघरात भांडणं, घराघरात कलह, भावाभावात कलह, आणि मग संस्कृती एकदा बिघडली की मग बाकी काहीच करायची गरज नसते, ऑटोमॅटिक समाज हा दुभंगला जातो आणि ज्याला जे हवंय ज्या माणसाला ते मिळतं। तुम्हाला वाईट मार्गाला लावायचं, व्यसनाधीन करायचं। आपण आता बघतो की बऱ्याच दिवसामध्ये सगळीकडे ड्रग्स खूप सापडायला लागलेत। कशासाठी आहे सगळं ड्रग्स? येणाऱ्या पिढ्यांना अशा सवयी लावा की त्या पिढ्याच टिकणार नाहीत आणि मग तुम्ही कसले विश्वगुरू होणार आहात?
मग जर ते सगळं टाळायचं असेल आणि जर तुम्ही एक निश्चल राहणार असाल, एक निश्चल की या सगळ्या गोष्टीतही जर आपण जर कणखर आणि एक उत्तुंग नेतृत्व म्हणून जर पुढे यायचं असेल, तर तुम्हाला हे जे संतांनी शिकवलंय, रामदास स्वामींनी जे शिकवलं, कल्याण स्वामींनी जे शिकवलं, संत सखाराम महाराजांनी जे शिकवलं, ते जेवढं तुमच्या मनात रुजेल, जेवढं मनात घट्ट बसेल आणि त्या पुढच्या पिढ्यांना ते जेवढं समजेल लवकर, ते तेवढं तुमच्या आणि आमच्या भवितव्यासाठी चांगलं आहे. तर आजचा मला मगाशी संदीपनी विचारलं होतं की आजचा प्रवचनाचा विषय काय असेल काका, तर मी म्हणलं होतं की मला प्रभू रामचंद्रांचं खूप आकर्षण आहे पहिल्यापासून, आणि सगळ्यांनाच आहे. इथं आपण रामाच्या बाबतीत म्हणलं की रामकथा अशी कथा आहे की जी कुठूनही वाचायला चालू करा, कायम आनंद मिळतो. आणि रामकथेमध्ये जी 7 कांडामध्ये ती कथा विभागली गेली, बालकांड म्हणजे रामाचं बालपण, नंतर पुढं गेलं, नंतर अयोध्याकांड, त्यांचा जो तरुणपणातला सगळा जो प्रताप, ते त्यांचं अयोध्याकांड, नंतर त्यांना वनवासाला जावं लागलं, वनवासापासून ते कृषिकंदेपर्यंत पोहोचण्यासाठी जो आलं ते अरण्यकांड, अरण्यकांडानंतर सुग्रीवाला जिथं हनुमंतांची जिथं प्रभू रामचंद्रांची भेट झाली ते पुढचं कृषिकंदाकांड, आणि जेव्हा हनुमंत पुढे निघाले सीतामाईला बघण्यासाठी, ते पुढचं तिथून जेव्हा त्यांनी समुद्रापासून जे उड्डाण केलं आणि तिथून पुढे जे निघाले ते सगळं सुंदरकांड, फार सुंदर वर्णन आहे सुंदरकांडातलं. सीतामाईला भेटून ते रामाचा निरोप घेऊन परत येतात, आणि शेवटचं म्हणजे दुसरं पुढचं म्हणजे युद्धकांड, की जिथं प्रभू रामचंद्रांनी रावणाबरोबर युद्ध केलं. 79 दिवस ते युद्ध चाललं. काय पराक्रमी असेल होतो रावण. रामचंद्र हे 7वा अवतार होते विष्णूचा, पण एवढा सहजासहजी रावणाला मारता नाही आलं. कारण का नाही मारता आलं? कारण रावण तेवढाच ते तपस्वी होता आणि तेवढाच तो धर्म पाळणारा होता. पण ज्यावेळेस रावण मरण पावला तेव्हा रावणाला मोक्ष प्राप्त झाला नाही. कितीतरी दिवस तो फिरत होता. शेवटी पार्वतीनं सीतामाईला शंकरांना विचारलं की अहो हा तर तुमचा परमभक्त आहे, ह्याला मोकळं करा, मोक्ष द्या याला. शंकर हसले, म्हणले तू म्हणतेस ती बरोबर आहे की हा माझा परमभक्त आहे, पण ह्यानी एक अधर्म केला. ह्यानी किती संतांना मारलं, मला काही अडचण नाही, कारण हा मरणारच आहे कधी ना कधी. तेही मला चालत होतं. संतांना मारलं तेही मला चाललं, ऋषींना मारलं तेही मला चाललं, कितीतरी यज्ञ उडवून लावले ह्यानी, तेही मला चाललं. पण ह्यानी सीतेला सुद्धा हरण केलं असतं, जर रावण म्हणून त्याचं हरण केलं असतं तर ते मला चाललं असतं. सीतेचं हरण जर रावण म्हणून ह्यानी केलं असतं तर मला ते चाललं असतं. ह्यानी काय हरण म्हणून केलं? ह्यानी रूप कुणाचं घेतलं? साधूचं रूप घेतलं. हे मला पटत. साधू हे जगामध्ये समाजाला एक वळण देण्याचं चांगलं कार्य करत असतात. म्हणजे त्या साधूंचा तो एक प्रतिकात्मक निगेटिव्हिटी समाजात पसरवण्याचा प्रयत्न रावणाने केला, म्हणून हे मला पटलं नाही. हा अधर्म केला त्यांनी. आणि पुढचं जे कांड होतं ते शेवटचं कांड म्हणजे उत्तरकांड, जेव्हा प्रभू रामचंद्र परत अयोध्येला जातात, त्यांचा राज्याभिषेक होतो, आणि मग नंतर एक पुढचं पण एक म्हणता येईल 8वं कांड, की जिथं लवकुश शेवटचं कांड आहे. बरेच जण मानतात त्याला, आणि आपल्यालाही माहिती आहे. तर ह्या अरण्यकांडामधली जी एक गोष्ट आहे, केवटाची गोष्ट आहे. कदाचित तुम्ही ऐकली असेल, माहिती असेल तुम्हाला, पण मला कधी कधी वाटतं की भक्त आणि भगवंत याच्यात कसं नातं असायला पाहिजे, तर ह्या केवटासारखं ते नातं असलं पाहिजे असं मला वाटतं. केवट म्हणजे नावाडी. प्रभू रामचंद्र जेव्हा अयोध्येतून निघाले, सगळी लोक रडत होती, अयोध्या रडत होती सगळी. त्या दिवशी ज्या ज्या घरात बालक जन्माला आलं त्या आईंनी आपल्या पुत्राला बघितलं नाही किंवा मुलींनाही बघितलं नाही, कारण त्यांचा रामराय आज वनवासाला चालला होता. रामचंद्र वनवासाला निघाले, कितीतरी तरुण लोक त्याच्या मागे
प्रभूंच्या रथाच्या मागे धावत होती. रामचंद्र आपल्या सीतामाईसह आणि लक्ष्मणासह बरोबर सुमंत्र, त्यांचे राज्याचे मंत्री सुमंत्र बरोबर होते. राजा दशरथाने सांगितलं होतं की बाबा रामाला पुढे घेऊन जा. आत्ता राम म्हणतोय 14 वर्ष, पण काही 14 वर्षाची गरज नाही, 1-2 दिवसात घेऊन ये माघारी परत, थोडासा सगळं निवडलं इथलं वातावरण की. सुमंत बरोबर होते. सगळेजण तामसी नदीला पार करून पुढे शृंगवेर पुरावर्षी आले आणि तिथं निषादराज गृह ह्याची रामांची गाठ पडली. हा निषादराज गृह म्हणजे प्रभू रामचंद्रांचा जीवलक सखा होता, तो भिल्लांचा राजा. आता तुम्ही म्हणाल भिल्ल आणि रामाचं हे काय नातं आहे? तर जेव्हा रामचंद्र हे तरुण वयात म्हणजे शिकारीला जात, कारण क्षत्रिय त्यांना शिकार करणे हा त्यांचा धर्म होता, त्यामुळे शिकारीला जात असताना त्यांना ह्या भिल्लांची मदत व्हायची की बाबा कुठे कुठे कशा प्रकारचे प्राणी आहेत, कशा प्रकारची सावध आहेत, कशा प्रकारचं मारायचं, हे सगळं जी मदत लागायची ती प्रभू रामचंद्रांना भिल्लांनी केली होती. आणि त्यांचा तो राजा होता निषादराज गृह. प्रभू रामचंद्रांनी जेव्हा त्याला भेटले, निषादराज गृहाला खूप वाईट वाटले. म्हणले रामा, तुमची ही काय अवस्था आहे? म्हणजे तुम्ही एक काम करा, म्हणले हे माझं राज्य घ्या. निषादराज गृहाची एवढी त्यांची प्रभूंवर इच्छा, आपली प्रेम होतं की ते म्हणले तुम्ही सगळं माझं राज्य घ्या, मी तुमचा सेवक होतो. रामाने सांगितलं नाही, मी तुझ्या राज्याच्या आतही येऊ शकत नाही, म्हणजे फक्त इथं तुझ्या वेशीवर बसलेला असेल, मला फक्त इथं माझ्या बायकोसाठी फक्त काहीतरी एक खोपट आजची रात्र काढायची सोय करून दे. लक्ष्मणाला सांगतात तू रात्री पहारा दे, आपल्याला उद्या निघायचं आहे. निषादराज गृह शेवटी रडकुंडीला येतो की प्रभू माझी कुठलीच सेवा घेत नाहीत. शेवटी तो प्रभू म्हणतात ठीक आहे, एक काम कर, माझ्या घोड्यांना तेवढा चारा घाल. ती रात्र सरते आणि त्या रात्री लक्ष्मण निषादराज गृहांना रामाच्या बद्दल जी राम कोण आहेत, त्यांचं व्यक्तिमत्व काय ह्याची माहिती सांगतात. निषादराज गृहाला खूप वाईट वाटतं की माझ्या मित्रांनी माझी सेवा घेतली नाही, पण शेवटी लक्ष्मण सांगतात की रामाचं जे त्यांनी पण घेतलं आहे त्याच्यासाठी हे सगळं करणं गरजेचं आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी प्रभू रामचंद्र उठतात आणि आपल्या पुढे गंगा तीरावर येतात आणि आता म्हणतात सगळ्यांना तुम्ही आपापल्या मार्ग परत जावा. सुमंत्रांना सांगतात की तुम्ही दशरथ राजाला अयोध्येला परत जावा रथाला घेऊन, आम्ही तिघा आता इथून पुढे गंगा पार करणार आणि पुढे चित्रकूटाकडे आम्ही मार्गस्थ करतो. सुमंत्रांना खरंच वाटत नाही की प्रभू रामचंद्र निघालेत, कारण ते तर ऍक्च्युली खरं म्हणलेलं असतं की दशरथाने 2 दिवसात परत घेऊन ये रामांना. सुमंत्र रडू लागतात. ती बिचारी सगळी घोडी सुद्धा रडायला लागतात. रामचंद्रांचं प्रेम कसं होतं की ज्या प्राण्याला बोलता येत नाही त्याची चेतना जागृत होते आणि ती घोडे पण रडायला लागतात. तिथले सगळे निषाद राजा, त्याची भिल्ल, ती सगळी रडायला लागतात. वातावरण फार भावूक झालेलं असतं. सगळेजण रडत असतात. रामरायला आता परत 14 वर्ष कधी बघडता येणार नाही म्हणून प्रभूंना राहवत नाही. त्या परिस्थितीत तिथून प्रभू म्हणतात आता इथनं पुढे लवकरात लवकर गेलं पाहिजे, अन्यथा कधी कधी असं वाटतं ना आपल्याला की जर खूप सगळीजण घरातले रडायला लागले तर आपला पण बांध सुटतो का काय. प्रभू तिथनं बाहेर येतात पटकन आणि गंगेच्या तीरावर येतात आणि तिथं तीरावर येऊन त्यांना पुढे जायचं असतं म्हणून तिथं आल्यानंतर त्या नावाड्याला हाक मारतात. हो नावाडी दादा इकडे या म्हणतात. तो नावाडी लांबनं बघतो, तो आतमध्ये असतो नदीमध्ये गंगेच्या. तो रामांना प्रभूंना बघतो आणि तो तिथनंच म्हणतो नको नको तुमच्याकडे नाही यायचं म्हणतो मला. तर रामचंद्रांनी परत हाक मारतात हो नावाडी दादा इकडे या, आम्हाला पलीकडे जायचंय. तो नावाडी म्हणतो जमणार नाही मला. काय वैशिष्ट्य आहे हो, प्रभूंना नाही म्हणणारं कोणी आहे का. पण नावाडी म्हणतो जमणार नाही. एकटेच प्रभू पुढे आलेत बरं, लक्षात घ्या. बाकी सगळे अजून मागच आहेत. प्रभू पुढे आलेत निघून
आणि नावाड्याला म्हणतात, नावाडी दादा इकडे या, आम्हाला गंगेला पार करून पुढे जायचंय. नावाडी काय ऐकत नाही. शेवटी प्रभूंना समजत नाही की ही काय भानगड आहे. मी ह्या बिचाराला म्हणतोय की मला गंगा पार करून दे आमच्या तिघांना, पण हा नावाडी माझ्या साधं जवळ यायला तयार नाहीये. शेवटी कसं तरी करून तो आपला वल्लवत जवळ येतो. तो म्हणतो, अहो नावाडी दादा आम्हाला पलीकडे सोडा हो. तो म्हणतो जमणार नाही. पण काय झालं, काय प्रॉब्लेम काय मला नाही सोडायला आम्हाला तिघांना. ते म्हणतात तसं नाही म्हणतात, तुमच्या काहीतरी पायात प्रॉब्लेम आहे म्हणतात. असं म्हणल्यावर परत कन्फ्युजन. आता पायात प्रभूंच्या काय प्रॉब्लेम आहे. तो म्हणतो, नावाडी म्हणतो, मग प्रभू विचारतात आमच्या तिघांच्या पायात प्रॉब्लेम आहे का. नाही नाही, तुमच्याच एकट्या पायात प्रॉब्लेम आहे म्हणतो. ह्या दोघांच्या नाही, लक्ष्मण आणि सीता ह्यांच्या दोघात प्रॉब्लेम नाही म्हणतो पायामध्ये, तुमच्या पायात काहीतरी प्रॉब्लेम आहे. असं म्हणल्यावर प्रभू, ते भगवंताचे अवतार आहेत हो, त्यांना लक्षात येईना तरी पण की हा नावाडी असं काय बोलतोय मला. आणि कुठला संदर्भ लागा ना प्रभूंना की हा कुठल्या संदर्भाने बोलतोय माझ्याशी. शेवटी लक्ष्मणाला राहत नाही आणि रामांचं आणि त्या नावाड्याचं कॉन्व्हर्सेशन बराच वेळ चालू आहे. ते म्हणतात सांग माझ्या पायात काय प्रॉब्लेम आहे. तो म्हणतो नाही तुम्ही नका येऊ माझ्या नावेत, ह्या दोघांना नाही तुम्ही नावेमध्ये, पण तुम्ही नाही यायचं माझ्या नावेत. आणि राम म्हणतात अरे बाबा आम्ही तिघं एकत्र आलोय, माझी ती धर्मपत्नी आहे, हा माझा भाऊ आहे, याला आम्हाला तिघांना एकत्र जायचंय. तो म्हणतो तसं नाही, या दोघांना नाही तुम्ही नावेत, तुम्ही पाण्यातनंच चालत जायचं. तो म्हणतो अरे एवढी मोठी गंगा ती मी कशी पार करणार. प्रभू म्हणतात त्याला. तो म्हणतात नाही मी इथला एक्सपर्ट माणूस आहे, मी तुम्हाला कुठं कुठं पाणी खोल आहे, कुठं कुठं वर आहे सगळं समजावून सांगतो, तुम्ही पाण्यातनं चालत चला पलीकडे. आता इथपर्यंत सगळं चालू असतं म्हणल्यावर आता हे सगळं बराच वेळ डिस्कशन चालू आहे दोघांमध्ये, प्रभू आणि भक्तामध्ये. त्या लक्ष्मणाला काही राहत नाही. तो येतो आणि त्याला म्हणतो अरे तुला समजत नाही का, आम्हाला जायचं तिकडे चल. आता लक्ष्मण कसे होते, हे प्रभू रामचंद्रांचं ती सावली होती हो. रामांना जे काही त्रास होईल ते लक्ष्मणाला कधीच पटला नाही. भले त्याच्या वडिलांनी जरी त्रास दिला असेल रामाला, तर तो लक्ष्मण असे होते की आपल्या वडिलांना म्हणलं की मी माझ्या वडिलांना तुरुंगात टाकतो, असे लक्ष्मण होते. शेवटी तर नावाड्याला तो लक्ष्मण म्हणतो आणि चिडले ते लक्ष्मण. त्यांनी आपला धनुष्यबाण हातात घ्यायची तयारी दाखवली की मग नावाडी परत म्हणतो आता तर जमणारच नाही, तुमचे बंधू माझ्यावर रागवलेत, हे काहीतरी वेडवाकडं करायला लागले. शेवटी रामाने खूण केली लक्ष्मणांना, थांबा तू 2 मिनिटं थांब बाबा, ह्याचं काय म्हणणे मला समजून घेऊ दे. शेवटी राम विचारतात अरे बाबा तू म्हणतोयस माझ्या पायात काय धूळ आहे. तो म्हणतो नाही मला कळलंय की तुमच्या पायाची धूळ म्हणजे तुमची जिथं जिथं ज्या दगडाला पाय लागतो त्या दगडाची बाई होते. आता ही पंचायत नवीनच आहे हो, आणि मला तुमचं रहस्य माहिती म्हणतो काय भानगड आहे. असं म्हणल्यावर आता प्रभू सुद्धा विचारत पडले हो. बरं आता तुम्ही जर एखादा कुठे चाललाय आणि तुम्हाला तुमच्या शेजारी 2 माणसं आहेत आणि तिसरा माणूस येऊन म्हणलाय मला तुमचं गुपित माहिती आहे हो, असं म्हणल्यावर शेजारची तुमच्याकडे संख्येने बघायला चालू होतात. लक्ष्मण आणि सीतामाई बाजूला, आणि हा नावाडी म्हणतो मला तुमचं गुपित माहिती आहे, तुमचा पाय दगडाला लागला की त्याची बाई होते. मग थोडंसं प्रभूंना लक्षात येतं की या कुठल्या संदर्भात बोलायला लागलेला आहे. तर म्हणतात अरे बाबा ठीक आहे तू म्हणतो तसं असेल, पण मी एवढे आता अयोध्येपासून चालत आलो, एवढ्या दगडांना पाय लागले, तिथे कुठं बाई झाली का बाई. नाही म्हणला ठीक आहे कधीतरी होते की नाही म्हणला. मग आता तरी माझी नौका आहे ही तो लाकडाची आहे, ती दगड पण नाही, त्याची बाई झाली तर मी पोट पाण्याचं कसं करायचं. माझी लहान लहान मुलं आहेत, बायको आहे मला, त्यांचं कसं भागवायचं सगळं. नाही म्हणतात तुम्हाला नाही नेणार मी आतमध्ये, ह्या दोघांना नेतो, तुमचा पाय लागला की त्या नौकेची बाई होणार हे मला माहिती. मग प्रभूंच्या लक्षात येतं की आता काय भानगड झालेली आहे आणि हा कोण आहे. आणि मग प्रभू
लक्ष्मणाकडे एकदा बघतात आणि सीतामाईंकडे एकदा बघतात, हसतात. त्या दोघांचे लक्षात येतं की काय नेमकी गडबड झाली आहे. म्हणजे त्यांचा म्हणण्याचा उद्देश काय असतो प्रभूंचा दोघांनाही, लक्ष्मणाला आणि सीतामाईंना, की तुम्ही केलं आणि आता निस्तरतोय मी. श्लोक आहे, अहिल्या शिळा राघवे मुक्त झाली, पदी लागता दिव्य होऊन गेली. प्रभू जेव्हा विश्वामित्रांबरोबर त्यांच्या यौवनात, जेव्हा विश्वामित्रांनी राजा दशरथाकडं सांगितलं होतं की मला या जंगलात ऋषींचा संरक्षण करण्यासाठी घेऊन जायचंय रामाला, आणि मग जेव्हा ते रामाला घेऊन, बरोबर लक्ष्मण पण होते, तर दोघांना घेऊन पुढे गेले विश्वामित्र. त्या दरम्यानच्या काळात त्यांनी खूप विद्या शिकवल्या रामांना, की ज्या पुढं रावणाबरोबर युद्ध करताना कामी येणार होत्या. त्याच वेळेला अहिल्या ही गौतम ऋषींची पत्नी, जिला शाप दिला होता की बाबा तू शिळा होऊन इथंच राहशील, आणि मग जेव्हा प्रभू रामचंद्र येतील तेव्हा तिच्याकडून तुझा उद्धार होईल त्यांच्याकडून. मग रामचंद्रांनी येऊन अहिल्याचा उद्धार केला होता, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या झाडाला जेव्हा स्पर्श झाला प्रभूंच्या पायाचा, आणि मग अहिल्या आपल्या मूळ रूपात येऊन तिथून रामाने तिचा उद्धार करून तिनं मग पुढे तिला मोक्ष प्राप्त झाला. प्रभूंनी लक्ष्मणाकडे आणि सीतामाईंकडे बघितलं आणि म्हणले तुम्ही केलंय आणि आता मी निस्तरतोय म्हणले. हे सगळं समजायचे, समजून चुकले दोघंही. त्यांनी मनोमन प्रभूंची माफी मागितली. कारण तो केवट कोण होता माहितीये का? तो केवट होता आदल्या जन्मीचं क्षीरसागरातलं एक कासव होतं. आणि ते कासव क्षीरसागरामध्ये विष्णू भगवान शेषावर पहुडलेले असतात. शेष त्यांच्यावरती फणा करून त्यांचं रक्षण करतायत. माता लक्ष्मी रामाचे पाय दावत बसलेले आहेत. असंच ते कासव क्षीरसागरामध्ये स्वैराचार फिरत होतं. आणि नंतर वय झालं. आजकाल वय झालं की सगळ्यांनाच वाटतं की भगवंताची खूप भक्ती करावी. सुरुवातीपासून केली तर काही प्रॉब्लेम नाही, पण वय झाल्यावर जनरली वाटतं. पण त्यालाही वाटलं की बाबा आता वय झालंय, 90 आली, चला आता राम भक्ती करू, रामाचं आपल्या विष्णू भगवानाच्या पादस्पर्श करावा आणि आपलं जीवन कृतार्थ करावं आणि निघावं. म्हणून ते बिचारं कासव गेलं विष्णूंच्या दर्शनासाठी. पहिल्यांदा त्याला पादस्पर्श करायचा होता. ते गेलं आपल्या त्या विष्णू भगवानांच्या पायापाशी. तिथं लक्ष्मी माता विष्णू भगवानांचे पाय दाबीत बसलेल्या. त्यांनी बघितलं ते कासव येत आहे, म्हणले आता काय करायचं. त्यांनी म्हणले त्याला ढकललं पलीकडं. कारण आता कासवामुळे जर विष्णूंची जर काही त्यांना डिस्टर्ब झाला, अडचण झाली, झोपमोड झाली, तर भगवानांना त्रास नको म्हणून लक्ष्मी मातेने त्यांना पलीकडे ढकललं त्या कासवाला. ते कासव म्हणलं आज काही माताजींचा मूड दिसत नाही आपल्याला इथं दर्शन घ्यायचं. जनरली घरात असंच असतं ना, आधी काही मुलाला हवं असलं की मुलगा कोणाकडे जातो? आईकडे जातो. वडिलाकडे कधी येत नाही. कारण ते आईकडनं वडिलाकडे जायचा मार्ग सोपा आहे हो. डायरेक्ट वडिलाकडे गेले की ते वडील आधी 2-4 वेगळ्याच भाषेत बोलतात. ते आईकडे म्हणले आज काही माताजींचा मूड नाही म्हणले. चला म्हणले ठीक आहे जाऊ दे, आज पादस्पर्श नको, आपण मुखदर्शन घेऊ आणि निघू. मुखदर्शन घेऊ म्हणून ते कासव बिचार विष्णू नारायणांच्या तोंडाकडे गेलं. जसं तोंडाकडे गेलं, वरती शेषनाग बसलेले. त्यांनी बघितलं की कासव येतोय. त्यांनी जोरात फणा काढला, हुस्स म्हणून आवाज केला की ते कासव बिचारं घाबरलं. जे घाबरून जे पळालं, तो छोटा जीव बिचारा पळाला. आणि नंतर ते आपल्या समुद्रात येऊन त्याच इच्छेपोटी त्याचा अंत झाला. पण त्याची एवढी उत्कंठा तीव्र होती की माझ्या प्रभूंचं मला दर्शन घ्यायचंय, आणि तीच उत्कंठा तीव्र घेऊन ते बिचारं मरण पावलं. आणि नंतर तोच कासव हे केवट म्हणून जन्माला आलं. पण त्याची ती इच्छा जी होती, ती इच्छा त्याची तशीच राहिली.
आपण म्हणतो ना बऱ्याच वेळेला की काही काही इच्छा अतृप्त राहतात, तशी त्या केवटाची इच्छा अतृप्त राहिली की माझ्या प्रभूंचं मला दर्शन काही झालं नाही, मी तिथपर्यंत गेलो पण अडचणी आल्या, पण ती इच्छा मात्र तशीच राहिली आणि ते बिचारं मेलं आणि केवट म्हणून जन्माला आलं. आणि आज त्याच वेळेला प्रभू केवटासमोर येऊन उभे होते. लक्ष्मणाला आणि सीतामाईला कळून चुकलं की आपण जी चूक केली त्याचे परिणाम आज आपल्या प्रभूंना भोगावे लागत आहेत. मग आता मार्ग काय पुढं, त्यांनी विचारलं. काय मग नावाडी दादा, आता करायचं काय सांगा. आता शेवटी काय निगोशिएशन करायला लागतं. आता पुढं तर जायचंय ना, गंगा पार करायची. म्हटले तू सांग आता बाबा, मार्ग सांग. ह्याच्यातनं जायचंय मला पुढं, गंगे पार करून माझ्या बायकोला न्यायचंय, भावाला न्यायचंय. ते म्हणले मार्ग सोपा आहे म्हणले, खूप मार्ग सोपा आहे म्हणले महाराज. एक लक्षात घ्या, अजून केवट हा प्रभूंच्या चरणावर नतमस्तक झालेला नाहीये. म्हटलं मार्ग सोपा आहे, तुम्ही फक्त मला तुमच्या पादस्पर्शांचं पूजा करू द्यायची आणि मला चरणामृत घेऊ द्यायचं. खूप सोपा मार्ग आहे म्हणले. केवट असं म्हणल्यावर प्रभूंना संकोच आला. शेवटी तो राम दीन दयाळू आहे हो. पायाचं दर्शन, पायाचं त्यांनी फक्त आपल्या आयुष्यात एकदा जनक राजाला तेवढं आपल्या पायाची पाद्यपूजा करू दिली होती मनोभावे, कारण तेही शेवटी आपल्या धर्मामध्ये जावयाची पूजा करण्याची प्रथा आहे पायाची, आणि ते चरणामृत घेतात त्यावेळेला सासरे बुवा जावयाचं. तेवढा एकदाच वेळेला फक्त, तेव्हाही प्रभू रामचंद्रांना खूप संकोच झाला होता. म्हणले आता अवघड आहे. म्हणले आता करायचं काय. नाही म्हटले, मी पूजा केल्याशिवाय माझं काही नाव देणार नाही, मला पाद्यपूजा यथासांग करू दे महाराज तुम्ही, मग मी तुम्हाला नावेच सोडतो, पाहिजे तर नाव सोडताना गाणंही म्हणतो तुमच्यासाठी, पण मला आता पाद्यपूजा करू द्या. शेवटी काय प्रभू म्हणले ठीक आहे बाबा चल कर. तो श्लोक आहे, कृपा सिंधू बोले मुस्काई तेई कुरजेई तव नाव न जाई. कृपा सिंधू तू आता ठीक आहे पूजा कर, तरच नाव जाईल आपली पुढं. शेवटी प्रभूंना म्हणला ठीक आहे आता चला. आता प्रभूंनी जशी हो म्हणले रामचंद्र की माझी पूजा कर पायांची, तो नावाडी तडक उठला, आपल्या सगळ्या घरातल्या बायका पोरांना घेऊन सगळ्यांना आला लवाजमासमे. फुलं आणली, सगळी आणली, ताटं आणली, जे काही सामान होतं यथासांग पूजेचं घेऊन आला. प्रभूंना बसायला आसन दिलं, प्रभूंचे पाय ठेवले. बायकोला म्हणला पाय धार प्रभूंच्या हातात. अहो ते काय पुण्य असेल त्यांचं, विचार करा. पोरांना बाजूला बसून घेतलं आणि पाद्यपूजा सुरू केली. पाय स्वच्छ धुतले प्रभूंचे, पाणी टाकलं त्याच्यावरती, गंधाने त्यांना ओम लिहिलं त्याच्यावर पायांवर, मनोभावे पूजा केली. लक्ष्मणाला आणि सीतामाईला फार हेवा वाटत होता त्यांचा सगळ्यांचा, कारण एवढी यथासांग पूजा त्यांनाही करा मिळाली नाही हो कधी प्रभूंची. आणि केवट एवढा चावट होता, तो म्हणला तुम्ही मला त्यावेळेस हाकललं दोघांनी, आता त्याच्यापैकी 7 पटीने व्याज वसूल केलं की राव. म्हणला आता मला त्यावेळेस दर्शन देऊ दिलं नाही प्रभूंचं, आता तर पाद स्पर्श काय पूजा करतोय तुमच्या प्रभूंच्या पायाची. जे तुम्हाला भाग्य मिळालं नाही ते मला भाग्य मिळालं. प्रभू शांत बसून होते. पूजा संपन्न झाली. प्रभूंना नाव तो केवट म्हणला महाराज प्रभू तुम्ही पाय जमिनीवर ठेवू नका, परत पाय घाण होतील. माझ्या डोक्यावरचं हे मुंडासं काढतो, त्याच्यावर पाय ठेवा आणि हळूहळू करून नावेपर्यंत चला. जे तीर्थ होतं प्रभूंच्या पायाचं ते त्यांनी सगळं गटागटा पिलं, आपल्या पोरांना पाजलं, बायकोला पाजलं, घरात देऊन सगळ्या पितरांना उद्धार करून टाकला सगळ्यांचा. लक्ष्मणाला आणि सीतामाईलाही वाटत होतं आपल्यालाही तीर्थ मिळावं ते प्रभूंच्या पायाचं. पण शेवटी केवट म्हणला आता ही फक्त माझी प्रॉपर्टी आहे, ही तुमची नाही, ह्याच्यासाठी मला पुनर्जन्म घ्यावा लागलेला आहे. आणि असा तो केवट शेवटी प्रभूंना घेऊन नावेत बसला. नावेत बसल्यानंतर सीतामाई बसल्या बाजूला, लक्ष्मण बसले. त्याच्या बसण्याच्या अगोदर प्रभू रामचंद्रांनी गंगेला नमन केलं.
गंगा मातेला पाया पडले, कारण ती गंगा माता, ज्या गंगा मातेला पृथ्वी तलावर आणण्यासाठी रघुकुळ वंशातील कित्येक पिढ्या खपल्या होत्या. भगीरथ, राजा अंशुमन, रघुकुल कसा होता तो राजा? रघु, विश्वाकू वंशातले सगळे ते राजे, एक एक राजे होते असे. हरिश्चंद्र, रघु, अज, भगीरथ, अंशुमन, ही सगळी राजे तपस्वी होते. ह्याच्यातल्या किती पिढ्या खपल्या होत्या की ज्यांनी ती गंगा पृथ्वी तलावर आणण्यासाठी प्रयत्न केले. तेव्हा कुठं ती गंगा या लोकांच्या कल्याणासाठी पृथ्वीवर आली हो? आपल्याला काय अधिकार आहे हो की नद्या घाण करायचा? नाहीये. पण शेवटी भगवंत हा भक्तांनाच देतो, भक्तांनी ते सांभाळायचं असतं. ज्या दिवशी आपल्याला सांभाळता येत नाही तेव्हा ते भगवंत परत घेत असतो, हे लक्षात घ्या. भगवंत गंगा मातेला नमस्कार करतात, पाया पडतात, लक्ष्मणाला सांगतात की हे गंगा मातेचं काय महत्व आहे आपल्या आयुष्यात. आपल्या रघुकुलातील कितीतरी राजांनी याच्यासाठी पिढ्या खपवल्या, तेव्हा कुठं ही गंगा पृथ्वीवर आली आहे. आणि दोघंही सगळेजण नमन करतात गंगेला आणि नावेत बसतात. नावाडी तो केवट नाव हाकू लागतो, छान गाणं म्हणतो तो. गाणं म्हणत म्हणत पहिले तीरावर येतात. पहिले तीरावर आल्यावर प्रभू रामचंद्र खाली उतरतात, सीतामाई खाली उतरते, लक्ष्मण खाली उतरतात. प्रभू रामचंद्र केवटाला म्हणतात, नावाडी दादा मी तुझा आभारी आहे, आणि त्याला नमस्कार करतात. तेव्हा मात्र केवट रडत तो खाली प्रभूंच्या पायावर पडतो आणि साष्टांग दंडवत घालतो. एवढ्या मगाच्या प्रवासामध्ये केवट एकदाही प्रभूंच्या पाया पडला नव्हता, पण आता तो खरा साष्टांग दंडवत प्रभूंना घालतो. म्हणतो, प्रभू माझं जीवन तुम्ही आज धन्य केलं. प्रभू म्हणतात, मगाशी एक सांगताना एक मुद्दा राहून गेला. केवट जेव्हा अडून बसलेला असतो तेव्हा तो एका क्षणाला इतक्या मुद्द्यापर्यंत येतो की तो म्हणतो की मी तुम्हाला नावेत नेणारच नाही, मी तुमच्या बापाची शपथ घेऊन सांगतो, दशरथाची शपथ घेऊन सांगतो म्हणला की मी तुम्हाला नावेत नेत नाही. तेव्हा प्रभू रामचंद्राला एवढं जोरात हसू येतं. ही घटना फार महत्वाची, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगायची विसरून गेलो. हे वाक्य जेव्हा केवट म्हणतो की मी तुमच्या बापाची शपथ घेऊन सांगतो पण मी तुम्हाला नावेत नेणार नाही, कारण तुमच्या पायामुळं दगडाची स्त्री होते, तेव्हा प्रभू रामचंद्रांना इतकं जोरात हसू येतं, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य येतो. तो दीनदयाळू करुणानिधी राम जेव्हा हसायला लागतो, लक्ष्मणाला बरं वाटतं, सीतामाईला बरं वाटतं. आणि मग ही पुढची कथा घेऊन जेव्हा पहिले तीरावर राम येतात, ते म्हणतात, अरे केवटा तुला मी काय देऊ रे, माझ्याकडे आता काहीच नाही द्यायला, मी सगळे देऊन आलो अयोध्येमध्ये, माझे अलंकार दिले, माझं राज्य दिलं, मी सगळं देऊन आलोय, माझ्याकडे काही नाही तुला द्यायला. तो म्हणतो, पण सीतामाईंकडे अलंकार असतात, कारण कुलधर्माप्रमाणे, राजधर्माप्रमाणे स्त्रीला अलंकार काढण्याचा अधिकार त्यावेळेस नव्हता, त्यामुळे ती अलंकार असतात तिच्या अंगावर. रामचंद्र सीतामाईंकडे बघतात, सीतामाई पटकन हातातली एक अंगठी काढते आणि रामचंद्रांना देते, आणि ती केवटाला द्या असं म्हणण्याचा उद्देश असतो. आजकाल जरा अवघड आहे, आपण जर आपल्या बायकोकडे बघितलं असं काही द्यायसाठी, तर ती मला वाटत नाही एवढा सोन्याचा दागिना पटकन काढून देईल म्हणून, पण ठीक आहे. म्हणूनच रामकथा ही आदर्श कथा आहे. आणि आपण फार मनुष्य प्राणी फार हे काय म्हणतात त्याला, आपण फार सोयीनुसार आपलं मार्ग काढून घेतो. म्हणजे कसं की जे भगवंताला जे जमतं की ते समजून घेतात लोक की हे आपल्याला जमणारच नाही, मग त्याला काय करायचं, मूर्ती बनवायची त्याची एक आणि मंदिरात ठेवून टाकायची. म्हणजे मग चांगली कामं फक्त भगवंतानीच करायची, आम्ही बाकीचे कामे करायला मोकळे झालो. रस्त्याला नावं द्यायची, महात्मा गांधी मार्ग. महात्मा गांधी सारखं आपल्याला राहताच येत नाही, मग त्याचं नावच द्यायचं रस्त्याला, त्या रस्त्यावर आपण चालत राहतो का मी महात्मा गांधीच्या रस्त्यावर चालतोय. फार सोपं आहे. देवांच्या मूर्ती बनवायच्या आणि सांगायचं की त्यांनी ते करायचं चांगलं काम, आम्ही फक्त बाकीचे करायला मोकळे झालो आम्ही.
शेवटी प्रभूंनी ती अंगठी काढली, घेतली आणि केवटाला देऊ केली. केवट म्हणला, महाराज मला आता काही नको, माझं जीवन धन्य झालं, माझं जीवन धन्य झालं म्हणतो तो. तो म्हणतात, नाही अरे बाबा, तू मला एवढ्या अडचणीच्या काळात इथं आणून सोडलास, तू माझा मित्र आहेस. एक लक्षात घ्या, प्रभूंनी त्याला मित्र हे शब्द वापरलाय. सखा आहेस तू म्हणतो माझा. तेव्हा शेवटी केवट म्हणतो, नको नको, मला काही नको तुमचं, मला काय करायचंय सोनं, माझं जीवन उद्धरण झालं हो, तुमचं पाद्यपूजन केलं मी, मला तुमचं चरणामृत मिळालं, माझं जीवन धन्य झालं, मला काही नको. शेवटी राम खूप आग्रह करतात त्याला की घे बाबा, काहीतरी घे, माझ्या समाधानासाठी घे. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे रामा, तुम्हाला द्यायचंच आहे ना काही मला, तर द्या मला, पण आत्ता नको. केवट फार हुशार आहे, त्याच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे. जर कधी आपल्या सुदैवाने कधी भगवंत प्रसन्न तुम्हाला झाले, तर काय मागायचं आणि काय नाही मागायचं हे फार मोठं त्यावेळेस कोड आहे हो. केवट म्हटलं, महाराज प्रभू रामचंद्र, तुम्ही आत्ता मला काही देऊ नका, तुम्ही 14 वर्षांनी जेव्हा परत येताल ना इथनं वनवासातनं, तेव्हा मला इथं भेटा, मी तेव्हा तुम्हाला मागेन काय पाहिजे ते मला. आता परत प्रभू रामचंद्र विचारात पडले की आता काय करायचं. रामचंद्रांचं आयुष्य असं आहे की सगळं ओपन आहे हो, एकदम ट्रान्सपरंट लाईफ. कृष्णाच्या जीवनात जर तुम्ही बघाल तर काही गोष्टी अशा आहेत की ज्या पूर्ण पारदर्शक नाही आहेत. त्या काही गोष्टी भागवतात सुद्धा सांगितलेलं आहे की काही गोष्टी कुठं सांगायच्यात आणि कुठं नाही सांगायच्यात. प्रभू रामचंद्रांचं आयुष्य हे पूर्णतः पारदर्शक आहे. जिथून वाचायला चालू कराल तिथून तुम्हाला ते मनमोहन करून टाकतं. लहान मुलांना सांगा, कोणालाही सांगा, मोठ्यांना सांगा. प्रभू रामचंद्र म्हणले, अरे बाबा 14 वर्ष काय करणार रे मी नाही, तुम्ही लक्षात ठेवता, मला माहिती आहे, तुम्ही येताना भेटा म्हणला मला इथं परत. आता अडचण काय आहे, तुम्ही 14 वर्ष वनवासात आहात, येताना भेटा. प्रभू म्हणले, ठीक आहे, तुझी अशी इच्छा आहे तर मी 14 वर्षांनी तुला भेटतो, पण तेव्हा तुला काय असेल ते सांग मला. त्या गोष्टीचा परिणाम असा झाला की प्रभू रामचंद्रांना 14 वर्ष त्या केवटाचं लक्षात ठेवावं लागलं. केवटाला आपल्याकडं इथे बँकेमध्ये बरीच बसलेली लोक आहेत, काका आहेत आमचे, वर्षाला ताळेबंद क्लिअर होतो, झिरो असेट बॅलन्स सगळे क्लिअर होतात. असेट आणि दुसरा एक शब्द असेल काहीतरी, एक लायबिलिटी, असेट लायबिलिटी 0-0 दाखवावी लागते, म्हणजे त्या वर्षाचा ताळेबंद संपला. तर दरवर्षी काय व्हायचं, प्रभू रामचंद्र आपला ताळेबंद लिहिल्यानंतर शेवटी असायचं केवटाची केस पेंडिंग. परत दुसऱ्या वर्षी तेच, केवटाची केस पेंडिंग, त्याला भेटायचंय, केवटाची केस पेंडिंग, त्याला भेटायचंय. ह्या गोष्टीमुळे झालं काय, रामचंद्रांच्या मनात तो केवट एवढा बसून राहिला की 14 वर्षांनी प्रभू रामचंद्राला जाताना परत त्याला भेटावंच लागलं. आणि प्रभू रामचंद्र पुढे निघाले, ते वनवासाला गेले, पुढं सगळं जे घडलं. आणि मग येताना परत काही चालत आले नाहीत. सगळ्यांना माहिती की ते पुष्पक विमानातनच परत निघाले होते. या गोष्टीमध्ये जर तुम्ही खूप बारकाईने लक्षात घेतलं तर तो केवट तसा का वागला ह्याला एक कारण आहे. ही गोष्ट फार सोपी आहे ऐकायला, फार साधी आहे. एक भक्त आणि भगवंतामधलं नातं कसं असतं ह्याला जर आपण खूप खोल जाऊन विचार केला तरी केवटाची गोष्ट फार मला वाटते की समर्पक आहे या गोष्टीला. कारण एक लक्षात घ्या, प्रभू रामचंद्र जेव्हा अयोध्येतून निघाले होते वनवासाला, ते फार दुःखी होते हो. सगळे व्याकुळ झाले होते, जनता रडत होती, अयोध्या रडत होती. आई बापाला सोडून जावं लागत होतं प्रभूंना. तीन
आयांना सोडून ते निघाले होते. पावलं जड होती. स्मशान शांतता होती अयोध्येमध्ये. पक्ष्यांचा आवाज नव्हता, कारण त्यांचा रामराया आज वनवासाला निघाला तो. प्रभू कसे तरी करून अयोध्येच्या वेशीच्या बाहेर आले होते. सगळी चेतना मृत झाली होती. घोड्यांना नको वाटत होतं की रस्त्यावरून चालवावं म्हणून. आणि एक दिवस प्रवास करून जेव्हा प्रभू आपल्या मित्रापाशी आले, निषादरापाशी, सगळेजण रडत होते. ह्या 2 दिवसामध्ये प्रभूंना दुःखच दुःख होतं. इतकं दुःख होतं की त्यांना हसायला वेळच मिळाला नव्हता. जो या जगाचा स्वामी तो जर दुःखी झाला तर तुमचं आमचं काय व्हायचं? आपल्याला जर तहान लागली तर आपण पाणी पितो, पण जर पाण्यालाच तहान लागली तर काय करायचं? भाजीमध्ये जर मीठ आळणी पडलं तर मीठ टाकतो आपण, पण मिठाचं आळणी झालं तर काय करायचं? जर भगवंत दुःखी झाले तर त्या भक्ताला कोणी आनंदी करायचं? मग त्या भक्ताचं काम असतं की भगवंताला आनंदी करायचं. एक लक्षात घ्या की हा जगाचा स्वामी जो आहे हा पण कधी कधी दुःखी होतो. आणि जो कधी दुःखी होतो हे जर तुम्हाला समजत असेल तर तुम्ही त्या भगवंताचं अंतःकरण जाणलंय. माझा हा स्वामी कधी दुःखी झाला आणि कधी आनंदी आहे हे जर तुम्हाला समजत असेल, ते संतांना समजत होतं. आपल्यालाही समजून घ्यायचं असेल तर तेवढी कठोर भक्ती करावी लागेल. तो केवट तसा का वागला? कारण ह्याला कारण होतं की भगवंत दुःखी झालेत, भगवंताला मला काही करून हसवायचंय, हे त्याचा उद्देश होता. म्हणून तो एवढं वाकडं बोलत होता की मला नाही जमायचं, तुम्हाला काय करायचं ते करा. मी तुमच्या बापाची शपथ घेऊन सांगतो. आता तुम्हाला कोणी म्हणलं तुमच्या बापाची शपथ घेतो म्हणले की आपण तर ते एकदम शंकराचा अवतारच येतो आपल्यामध्ये. प्रभूंना खूप हसू आलं आणि ज्यावेळेस प्रभू हसले तेव्हा तो केवट सुखी झाला. खूप दिवसांनी हसले होते हो ते प्रभू त्या दिवशी. काय असतं, एखादं आपल्याला दुःख झालं, किती दुःख आयुष्यात, सगळ्यांचे दुःख आहेत. कोणाचा मुलगा गेलाय, कोणाचे पैसे चोरीला गेले, कोणाचं रेल्वेचं तिकीटच बुक होत नाहीये, सगळे दुःखच आहेत की, सारखं दुःखच आहे. आणि दुःख राहणार आहेत, आयुष्यभर राहणार आहे दुःखही. संघर्ष हा आयुष्यभर आहे सगळ्यांना. पण अशा वेळेला एखादा जरी तुमच्यापाशी शेजारी बसला आणि तरी 2 शब्द चांगले बोलून तुम्हाला हसवलं की ते दुःख कमी होतं. आणि मग नंतर विचार करून बघा की जे मगाशी मला दुःख वाटत होतं ते आता दुःख वाटत नसतं, कारण तुम्ही हसलेला असतात. काही ना प्रमाणात त्याचं दुःख हे हलकं झालेलं असतं. अशी जी माणसं असतात त्याला सखा म्हणतात. तुम्हाला सगळीच माणसं सारखी जवळून बसावी वाटत नाही. काही ठराविकच माणसं वाटतात की जरा माझ्या जवळून बसावीत, कारण ती जेव्हा जवळून बसतात तेव्हा ती तुम्हाला हसवतात, तुम्हाला एवढं सुख देतात. तुमच्याकडनं 1 रुपया घेत नाहीत की तुम्हाला 1 रुपया देत नाहीत, पण ते तुम्हाला हसवून जातात. ते आयुष्यात फार असणं गरजेचं आहे. असा भक्त होता तो केवट. त्यांनी रामांना हसवलं होतं, रामांचं दुःख कमी केलं होतं. तुमच्या आणि सगळ्यांच्या आपल्या आयुष्यामध्ये 3 प्रकारचे दोष असतातच. दारिद्र्य असतं. दारिद्र्य म्हणजे काय? आपण जन्मताच भिकारी, आपल्याकडे पैसाच नाहीये, गरीब लोक म्हणता येईल. सुदैवाने आज आपल्याला भगवंताच्या कृपेने मिळालंय सगळं. दुःख, पैसा खूप आहे पण दुःख आहे. खूप पैसा आहे, प्रचंड प्रॉपर्टी आहे, पण तरी दुःख आहे. का? पोरगा ऍक्सिडेंट मध्ये मेला, दुःखच की. काय करायचं त्या पैशाला घेऊन? आणि दोष, तिसरं म्हणजे दोष. आयुष्यात ह्या 3ही गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात क्रमाक्रमाने नक्की येणार आहेत. दोष म्हणजे काय? की तुमच्याकडे सगळं आहे, तुम्ही सुखी आहात, प्रचंड पैसा आहे. राजा दशरथाचं उदाहरण घ्या ना. काय कमी होतं त्या दशरथाला? चक्रवर्ती राजा होता. चक्रवर्ती म्हणजे काय? ज्यांनी अश्वमेध यज्ञ करून तो घोडा फिरवला होता आणि तो घोडा जिथं जिथं गेला ती भूमी त्याच्या मालकीची झाली होती, कारण त्या यज्ञाचाच तो प्रयोजन होतं. आणि तो चक्रवर्ती झाला होता. सगळं होतं की त्याच्याकडं. पैसा होता, राण्या होत्या, 4 मुलं होती,
चक्रवर्ती सम्राट होता तो, त्याला काय कमी होतं, पण तरी त्याला होता दुःख. कशाचं दुःख? त्याला दोष होता. दोष काय होता त्याला? त्यांनी श्रावण बाळाला मारलं होतं आणि त्याच्या आईवडिलांनी त्याला शाप दिला होता की तू सुद्धा पुत्र शोकाने मरशील. हे त्याला दोष होता. त्याला प्रत्येक पणाला आठवण होत राहायची की कधी ना कधी मला पुत्र वियोगाने मरण येणार आहे. हा दोष आहे. जे तुम्ही पाप करताय तुम्हाला नक्की माहिती असतं की मी कधी काय वाईट वागलोय आणि ते मला परत भोगावंच लागणार आहे, पण आपण मान्य करत नाहीत त्या गोष्टी. फक्त आपण काय करत असतो, ते लपवत असतो. कोणापासून लपवत असतो? स्वतःपासूनच. आपल्या बायकोलाही माहित नसतो काय पाप केले ते आपण, किंवा आपल्या पतीलाही माहित नसतं की तुम्ही काय केले. ते पातक आहे सगळ्या. दशरथाला माहिती होतं की मी हे पाप केलंय आणि हे मला कधी ना कधी भोगावं लागणार आहे. म्हणून ज्या वेळेला प्रभू आले, परत केवटापाशी आले आणि त्याला म्हणले, विमान खाली उतरवलं केवटापाशी. केवट तयारच होता हो, त्याला माहिती की प्रभू येणार म्हणजे येणार. एक वेळ आपण केलेली कमिटमेंट एखाद्याला या दिवशी येऊन भेटतो म्हटलं तर आपण जात नाही हो. पैसे देणार म्हणले की मग तर 4-5 दिवस गायबच इकडे तिकडे. फोनच उचलत नाहीत, फोन स्विच ऑफ. आजकाल ते चांगलं झालंय, स्विच ऑफच करून टाकायचे. पण तसे भगवंत नव्हते हो. 14 वर्ष लक्षात ठेवून आले. परत ते खाली उतरले. केवटाने पाया पडून साष्टांग दंडवत घातला, नमस्कार केला आणि त्याला आलिंगन दिलं. केवटाला म्हणले, कसा आहेस? म्हणले, महाराज छान आहे. म्हणले, बस चल निघायचं आपल्याला. म्हणले, कुठं? अरे मी आता राजा होणार आहे. त्याला आनंद झाला. अरे वा, माझा मित्र राजा होणार आहे. प्रभू हे सम्राट होणार आहेत. आता अयोध्येचा मी सम्राट होणार आहे, माझा राज्याभिषेक आहे, चल. प्रभूंनी त्याला आपल्या विमानात बसायची विनंती केल्यावर तो केवट अशा पद्धतीने टन्न करून उडी मारून जाऊन त्या विमानात बसला. परत कुणाचा अजून विचार फिरले तर काय सांगावं. आणि बसला कुठं जाऊन? लक्ष्मणाच्या जागेवर. जिथं लक्ष्मण बसायचे तिथं जाऊन बसला. बरं, त्या लक्ष्मणाला ताकद नव्हती त्याला उठ म्हणायची तिथनं. प्रभू रामचंद्रांचा तो सखा होता. जेव्हा प्रभू दुःखी झाले होते, त्याला सुख देणारा जर एक कोणी व्यक्ती होता तर तो केवट होता. त्यामुळे तो अतिशय लाडका होता. जे लक्ष्मणाला आणि सीतामाईंना करायला मिळालं नव्हतं त्यांच्या अख्ख्या आयुष्यामध्ये, प्रभूंच्या पाद्यपूजेची सेवा आणि चरणामृत, ते सुद्धा कुणाला दोघांना मिळालं नाही. ते त्या केवटाला करायला मिळतो. आपल्या भाषेत कोण होतं माहिती का? तो VIP. त्यावेळेला लक्ष्मणाला वाटलं की खरं मी सुद्धा, मला आधी हे होता, एक काय म्हणतात त्याला, न्यूनगंड होता की मी माझ्या दादाचा फार प्रिय आहे. दादाला माझ्यापेक्षाही कोणीतरी प्रिय आहे. भरत एक होता आणि त्याच्यानंतर केवट. केवटाने जशी त्या उडी मारली आणि त्या प्रभूंच्या बाजूला जाऊन तो बसला, त्यावेळेस लक्ष्मणाला वाटलं की मी तर खराच भिकारी आहे. आपण एखाद्याला जेव्हा भीक देतो तेव्हा वाटतं की आपण श्रीमंत आहे, तो भिकारी आहे. एखाद्याला 5-10 रुपये दिले आपण की आपल्याला एक वाटतं की अरे हा गरीब आहे, म्हणजे हा भिकारी आहे, मी श्रीमंत आहे. आणि तेच जेव्हा आपण एखादं 500 रुपयाचं तिकीट काढून नाटक बघायला जातो किंवा कुठल्या कार्यक्रमाला, तेव्हा आपण मागच्या रांगेत बसलेला असतो आणि VIP पुढे बसलेले असतात, तेव्हा बघून वाटतं की आपण भिकारी आहेत आणि ते श्रीमंत आहेत. फक्त कॉन्टेक्स्ट, फक्त त्या स्वरूपाचा बदल होतोय. आपण सर्व भिकारीच आहोत प्रभूसाठी. लक्ष्मणाला तसं वाटलं, त्याला उठवायची ताकद नव्हती त्या केवटाला. केवट बसला बाजूला, प्रभू रामचंद्र बसले, लक्ष्मण मागे उभे राहिले, सीतामाई बसल्या आणि असे करून सर्वजण अयोध्येला आले. अयोध्येला आल्यानंतर प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक झाला आणि केवटाला शेवटी त्यांनी सगळ्यांना निरोप दिला प्रभू रामचंद्रांनी
सगळी वानर सेनेला निरोप दिला, सुग्रीवाला निरोप दिला, विभीषणाला निरोप दिला आणि सांगितलं की जावा बाबांना, आता सुखाने संसार करा, धर्माप्रमाणे वागा, आनंदी राहा, माझी आठवण काढत जावा. केवटाला मात्र त्यांनी स्पेशली जवळ बोलवलं, रामांनी जवळ घेतलं, आलिंगन दिलं. म्हणले केवटा, तू माझा फार प्रिय सखा आहेस, तुम मम प्रिय भरत सम भ्राता, तू माझ्या भरतासारखा मला प्रिय आहेस. फार मोठी उपमा दिली होती प्रभू रामचंद्रांनी त्याला, भरतासारखा प्रिय आहेस तू मला. सगळेजण प्रभू रामचंद्रांचं भक्ती करत होते, रामरायाची, आणि राम कुणाची भक्ती करत होते तर भरताची करत होते. प्रत्येक क्षणाला रामचंद्र जर कुणाची आठवण काढत होते तर भरताची आठवण काढत होते. आणि त्या भरता बरोबर कुणाला बसवलं होतं नेऊन रामचंद्रांनी? केवटाला. जय जय रघुवीर समर्थ. आणि शेवटी केवट रडू लागला. प्रभूंनी विचारलं, आता तरी माग बाबा, काय हवंय, काय हवंय, तू कधीच काही मला मागितलं नाहीस. 6 महिने राहिला बरं का तू तिथं अयोध्येमध्ये, 6 महिने राहिला, पाहुणचार घेतला, प्रभूंची सेवा केली, सगळं एन्जॉय, पिकनिक आपण जातो ना सुट्ट्याला, केवटाने एकदम मस्त एन्जॉय केला प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक. अयोध्या फिरला सगळी, आपल्या सगळ्यांना घेऊन तो निघाला. परत प्रभू जवळ आले, आलिंगन दिलं, म्हणले तू येत जा माझ्याकडे कधी कधी भेटायला, मला आठवण काढत जा माझी. केवटाच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणले अरे शेवटपर्यंत तू मला अजून काही मागितलं नाहीस. केवट त्या शेवटी म्हणतो की मी तर दरिद्री आहे, मी अनाथ आहे, मी दरिद्री आहे, मला तुम्ही कृतकृत्य केलं, माझ्यापाशी आलात. तो श्लोक फार छान आहे, मला अशा वेळेला म्हणा वाटतो. आपण अनाथ मी हीन दीन दरिद्री, भजन नेणे काही, तुझो वेळ मजया जगी पाहता, कोणीच ज्ञाही. ज्ञान कळेना मन वळेना देवा, विद्या नाही वैभव नाही, ऐसा पूर्वील ठेवा. युक्ती असेना बुद्धी असेना, शांती वसेना अंगी, रामदास म्हणे दयाळा, ऐसा मी भवरोगी. असा तो केवट आपल्या प्रभूंचा निरोप घेतला, काही न घेता पाया पडला आणि प्रभूंना वचन दिलं की मी येत जाईन, तुम्हाला आनंद देत जाईन, माझं फक्त एकच काम आहे की प्रभूंना आनंदी ठेवायचं. म्हणून त्या केवटासारखं आपण राहिलं पाहिजे असं मला वाटतं. कारण आपण जी काही कामं करतो ती जर माझ्या परमात्म्याला आवडत नसतील तर तो परमात्मा नक्कीच दुःखी होणार आहे. मग आपल्याला ठरवायचं आहे की त्याला दुःखी करायचंय का आनंदी करायचंय. आपण जर चांगलं काम केलं तर तो परमात्मा नक्कीच आनंदी होणार, आणि आपण सगळी त्याचीच लेकरं आहोत. शरीर नश्वर आहे, आपण शरीर हे शाश्वत नाहीच आहे, कधी ना कधी आपण मरणार आहोत. पण आपल्यातला जो राम आहे त्या रामाला आपण आनंदी ठेवणार आहोत का नाही, का त्याला दुःख देणार आहोत, हे आपल्याला ठरवायचंय. जग आपल्याला काही सांगू शकणार नाही. त्या केवटाला वाटत होतं की माझ्या प्रभूला आनंद द्यायसाठी मला हे करायचंच आहे, आणि ते केलं त्यांनी कुठल्या जगाची पर्वा नाही केली. म्हणून आपल्यालाही तेच ठरवायचे केवटासारखं की मला माझ्या प्रभूला आनंद द्यायचा आहे का नाही. बाकीचा कुणाचाही विचार करू नका, मुलं बाळ सगळी सोडा, मला माझ्या प्रभूला आनंद द्यायचा आहे का नाही. कारण मी जे वागणार आहे ते माझ्या प्रभूला आवडणार आहे का नाही. एवढा विचार करून ही केवटाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली. मला वाटतं जास्त वेळ घेतला मी सगळ्यांचा, पण तुम्ही सगळ्यांनी शांततेने चित्ताने हे ऐकलत त्याबद्दल मी खरोखर तुमच्या मला सर्वांचा आभारी आहे. आणि मला वाटते आता एक भोजनाचाच कार्यक्रम असेल ह्याच्यानंतर. दुपारच्या वेळेला सुनीतीताईंचं प्रवचन आहे, संध्याकाळी चक्री भजन आहे बहुतेक. त्यामुळं दिवसभराचे आपलं कार्यक्रम शेड्यूल ठरलेलं आहे सगळं. आणि रेखा काकू
म्हणजे त्यांच्या वयाला लाजवेल या पद्धतीने त्या ज्या सगळं आयोजन करतायत त्यासाठी पण तुमचे पण मनापासून आभार. आणि तुम्ही मला परत एकदा सगळ्यांनी संधी दिलीत बोलायची. मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे, पण जे काही आम्हाला परंपरेने आम्ही शिकलो, आम्हाला जे शिकवण्यात आलं आमच्या आजोबांनी, वडिलांचा माझा फार संपर्क झाला नाही कारण फार लहानपणीच वडील गेले आमचे, पण आमचे काका आणि आजोबांचा आम्हाला फार मोठा म्हणता येईल की आदर्श लाभला. आणि त्यांच्याकडून आम्ही जे शिकलो, आणि आम्ही दरवर्षी इथं येतो, तुमच्या सगळ्यांची सेवा करण्याचा मला हा योग येतो आणि तुम्ही आम्हाला संधी देता, त्याबद्दल खरोखर तुमचे मनापासून आभार. आणि माझी सगळ्यांना विनंती राहील की यावर्षी पुण्याहून खूप लोक आली, तुम्ही पण गेल्यानंतर तुमच्या अजून स्वकीयांना सर्वांना सांगा की असे असे कार्यक्रम इथं करतात, इथं मोठ्या संख्येने आपण यायचंय, भेटा. जे काही तुम्हाला माहिती असेल, तुमच्या कुठल्याही पद्धतीनं सेवा करायचं इथं योग तुम्ही आणा. आणि इथली मंडळी, स्वामी कुलकर्णी मठाचे मठपती हे कायम तुम्हाला मदत करतील. ही लोक आहेत, रेखा काकू आहेत, ही सगळं मंडळी समर्थ कार्यात, रामकार्यात कायम यांनी आपल्याला झोकून दिलेलं आहे. आणि येणाऱ्या पुढची पिढ्या पण त्याच्यात दिसत आहेत. त्यामुळं सर्वांना परत एकदा विनंती करेन की असेच येत राहा, कार्यक्रमाला येत राहा, कुठल्या निमित्ताने आले की भेटा, संपर्कात राहा सगळ्यांनी. एवढे बोलून 2 शब्द बोललेले मी संपवतो. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.